नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दुसऱ्या महायुद्धातील सर्वात घातक शिकारी जर्मन यू-बोटची सफर घडवणार आहे। चला आपण याच्या आत जाऊया। इथूनच कॅप्टन युद्धावर लक्ष ठेवायचे। आतली जागा खूपच अरुंद आहे। इथे राहणं सोपं नव्हतं। हा आहे टॉर्पेडो रूम। इथेच हे महाकाय टॉर्पेडो ठेवले जायचे आणि इथूनच शत्रूवर हल्ला व्हायचा। बघा या नळ्या, यातूनच टॉर्पेडो समुद्रात सोडले जात असतं। इथे 50हून अधिक लोकांसाठी जेवण बनवलं जायचं। जागा किती लहान आहे बघा। हा कॅप्टनचा कक्ष। पूर्ण जहाजात फक्त त्यांनाच थोडी खाजगी जागा मिळायची। हे आहे प्रसिद्ध एनिग्मा मशीन। गुप्त संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी याचा वापर व्हायचा। सोनार ऑपरेटर इथूनच शत्रूच्या जहाजांचा आवाज ऐकायचे। हे या यू-बोटचं हृदय आहे। इथूनच संपूर्ण जहाजावर नियंत्रण ठेवलं जायचं। पेरिस्कोपमधून शत्रूचे जहाज स्पष्ट दिसतंय। जेव्हा हल्ला व्हायचा तेव्हा ही बोट वेगाने समुद्राच्या तळाशी जायची। अलार्म! हा इंजिन रूम आहे। हे महाकाय डिझेल इंजिन्स याला समुद्राच्या वर धावण्यासाठी ताकद द्यायचे। पाण्याखाली असताना आवाज होऊ नये म्हणून हे इलेक्ट्रिक मोटर्स वापरले जायचे। हे मागचं टॉर्पेडो मशीन। इथेही सैनिकांना झोपावं लागायचं। विचार करा, जेव्हा बॉम्बचा हल्ला व्हायचा तेव्हा या बंद खोलीत किती भीती वाटत असेल। आता आपण बाहेर जाऊया। शुद्ध हवेची किंमत इथेच समजते। ही होती एका महाकाय समुद्री शिकाऱ्याची कहाणी। तंत्रज्ञान अद्भुत होतं, पण युद्ध नेहमीच भयंकर असतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक सफरीत। जय हिंद।